नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 चा पेपर पाहिला होता. तर मित्रांनो, आज आपण नवी मुंबई आयुक्तालय पोलीस भरती 2024 चा पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा पेपर होता तो 7 जुलै 2024 रोजी झालेला होता. तर मित्रांनो, जर तुमचा पेपर झाला असेल तर तुम्ही यामधून येणाऱ्या 9,000 प्लस पोलीस भरतीसाठी तयारी करू शकता. त्याचबरोबर जर तुमचा पेपर अजूनही झालेला नाहीये, तुमच्या जिल्ह्याचा पेपर अजून व्हायचा आहे, तर तुम्ही हा पेपर पाहून तुमच्या जिल्ह्यासाठी पॅटर्न कसा असेल ते पाहू शकता. त्याचबरोबर यातून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, जर या पेपरविषयी काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे किंवा डायरेक्ट इंस्टाग्राम, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? आता मित्रांनो, प्रश्न कसा होता, महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? तर ते होतं पोलीस महासंचालक. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न काय आलेला आहे की खाली दिलेल्या पदांपैकी कोणतं वरिष्ठ आहे? तर मित्रांनो, यापैकी वरिष्ठ पद आहे पोलीस सहायुक्त, म्हणजे मित्रांनो ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्यांच्यासाठी खाली त्यांच्या हाताखाली अपर पोलीस आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त असतील आणि त्यांच्या खालचं पद असेल पोलीस उपायुक्त. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा भागाचा समावेश होतो? तर मित्रांनो, नवी मुंबई शहर असलं, आयुक्तालय असलं, तर त्याच्यामध्ये ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यामधील काही भागाचा समावेश होतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 ठाणे व रायगड हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येतात. प्रश्न क्रमांक 3 पहा. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आला? आता मित्रांनो, ही स्पर्धा आहे ती जून महिन्यात पार पडली, म्हणजे रिसेंट करंट अफेअर्स वरील प्रश्न आहे. तर मित्रांनो, ही स्पर्धा होती ती अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये पार पडली आणि फायनलला कोण कोण होतं? भारत आणि दक्षिण आफ्रिका. विजेता होता भारत. तर मित्रांनो, या टुर्नामेंटमध्ये किंवा या मालिकेमध्ये मॅन ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जसप्रीत बुमराह यांना, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. किती विकेट घेतल्या होत्या यांनी? 15 विकेट घेतल्या होत्या. तर मित्रांनो, सर्वाधिक धावा कोणी केल्या होत्या? सर्वाधिक धावा ह्या रहमानुल्लाह गुरबाज आणि दुसऱ्या क्रमांकाला रोहित शर्मा यांनी केल्या होत्या. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, हाथरसची निर्मिती होती ती आग्रा, मथुरा आणि अलीगड या 3 शहरांचा किंवा या 3 जिल्ह्यांचा काही भाग एकत्रित करून करण्यात आली होती. आणि हे मित्रांनो, हे 3 जिल्हे आहेत उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे हाथरस देखील असणार आहे उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन 4. तर मित्रांनो, या ठिकाणी काय झालं होतं? एक सत्संग भरलेला होता आणि याच्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन 121 भाविकांचा मृत्यू झाला होता. प्रश्न क्रमांक 5. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? तर मित्रांनो, यासाठी 17 मार्च 1970 रोजी सिडकोची, म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र याची स्थापना केली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 2 सिडको. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. राज्यसभेचे सभापती कोण आहेत? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं कलम 64 काय सांगतं की जे भारताचे उपराष्ट्रपती असतील ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 जगदीश धनखड, कारण हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 7. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? मित्रांनो, आपल्याला ट्रान्स हार्बर रोड माहित असेल, ट्रान्स हार्बर लिंक रोड. तर मित्रांनो, हा मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडतो. तर मित्रांनो, याची लांबी आहे 21.8 किलोमीटर आणि मित्रांनो, हा सागरावर असणारा सर्वात लांब पूल आहे आणि याला नाव देण्यात आलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी सेवरी न्हावाशेवा अटल सेतू किंवा अटल सेतू. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन 4 अटल सेतू. कुठे आहे? मुंबईमध्ये. आणि लांबी किती आहे? 21.8 किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा दिलेली आहे? तर मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, याआधी 3 कायदे लागू होते. भारतीय दंड संहिता, त्याचबरोबर
CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑफ इंडिया आणि भारतीय पुरावा कायदा. तर मित्रांनो, या 3 कायद्यांची जागा नवीन 3 कायद्यांनी घेतली आहे. कोणत्या कोणत्या? भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. तर मित्रांनो, सुरुवातीला म्हणजेच 1 जुलै 2024च्या अगोदर भारतीय दंड संहिता लागू होती, ज्यामध्ये विविध अपराध आणि शिक्षा यासंबंधी तरतूद होती. तर मित्रांनो, आता भारतीय दंड संहितेची जागा भारतीय न्याय संहितेने घेतलेली आहे, म्हणून या ठिकाणी भारतीय न्याय संहितेमध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षा यांची तरतूद आहे, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? आता मित्रांनो, भारतामध्ये AK-203 म्हणजेच कलाश्निकोव 203 या रायफलचं उत्पादन केलं जात आहे आणि ही रशियन बनावटीची रायफल 2010 साली बनवण्यात आली होती आणि भारतामध्ये आणि रशियामध्ये यासंबंधी 6,70,000 रायफलसाठी करार झाला होता. त्यापैकी 70,000 रायफल्स आपल्याला रशिया पाठवणार होतं. 6 लाख रायफल्स आहेत ते भारतामध्ये बनवण्यात येणार होत्या. तर मित्रांनो, या 6 लाख रायफल बनवण्याचं काम सुरू आहे, ते कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधील कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरी या ठिकाणी या रायफलचं बांधणीकरण किंवा बनवण्याचं काम सुरू आहे. ठीक आहे. रायफलचं नाव काय? AK-203 म्हणजे ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 10, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? मित्रांनो, भारताने 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं चंद्रयान-3 उतरवलं आहे, म्हणून या ठिकाणी भारत त्यावेळी जगातील पहिला देश बनलेला आहे ज्यानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवलेला आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. त्याच्या पाठोपाठ मित्रांनो, 2023 मध्ये 6 महिन्यांनी अमेरिकेनं देखील आपलं ओडिसिस नावाचं लँडर दक्षिण ध्रुवावर उतरवलेला आहे. ठीक आहे. पहिला देश कोणता? भारत. दुसरा देश अमेरिका. प्रश्न क्रमांक 11, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे असं वाचू नका. प्रश्नपत्रिकेमध्ये थोडं ब्लर असल्यामुळे या ठिकाणी टायपिंग देखील ब्लर झालेला आहे किंवा चुकीचा आलेला आहे. त्या ठिकाणी प्रश्न काय होता की कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. तर मित्रांनो, CAA आपल्याला माहित असेल. CAA म्हणजे काय? सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. आणि मित्रांनो, यानुसार जे देश आधी भारताचा भाग होते म्हणजे कोणते कोणते? अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 देशांमधील हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, फारसी आणि जैन इत्यादी धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावं अशी तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? अफगाणिस्तान. ऑप्शन 1. अफगाणिस्तान मधील हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि फारसी इत्यादी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी ही तरतूद होती. 3 देश लक्षात ठेवा: पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. तर मित्रांनो, यासाठी अट काय लावण्यात आली होती की ती संबंधित व्यक्ती आहे ती कमीत कमी 5 वर्ष भारतामध्ये राहिली असली पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, समान नागरी कायदा करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते होते? मित्रांनो, अगदीच रिसेंटची करंट अफेअर्स आहे ही. समान नागरी कायदा करणारा विधेयक आहे ते उत्तराखंड राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये स्वीकारण्यात आलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 उत्तराखंड. फेब्रुवारी महिन्यातील करंट अफेअर्स आहे, इतर सर्व परीक्षांसाठी देखील उपयोगी ठरेल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात आली? मित्रांनो, राबवण्यात आली नाही अजून. मोहिमेचं काम सुरू आहे, फक्त चाचणी झालेली आहे. तर मित्रांनो, या मोहिमेचं नाव आहे गगनयान. या मोहिमेद्वारे 2025 मध्ये भारतातील 3 अंतराळवीरांना अंतराळात नेलं जाणार आहे. ठीक आहे. उत्तर काय असणार? ऑप्शन 1 गगनयान. वर्ष काय? 2025. प्रश्न क्रमांक 4, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? मित्रांनो, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चीन, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, तिसऱ्या क्रमांकावर भारत, चौथ्या क्रमांकावर जपान आणि 5व्या क्रमांकावर जर्मनी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? भारताचा कितवा क्रमांक आहे? तिसरा. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे. फेब्रुवारी महिन्यातीलच करंट अफेअर्स आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचं राज्यशास्त्र म्हणून जाहीर केलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलं?
मित्रांनो 97 विचारलेला आहे. आपण 3 पाहूया. 95, 96, 97. 95 कुठं पार पडलं? 95 2022 साली उदगीर या ठिकाणी पार पडलं आणि अध्यक्ष कोण होते? भारत सासणे. 96 कुठं पार पडलं? 96 2023 साली वर्धा या ठिकाणी पार पडलं आणि अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. त्याचबरोबर 97 2024 मध्ये म्हणजे रिसेंटली पार पडलेलं आहे आणि हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभणे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन 3 अमळनेर, जिल्हा जळगाव. ठीक आहे. अध्यक्ष विचारले जातील. अध्यक्ष रवींद्र शोभणे. प्रश्न क्रमांक 17. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? आता मित्रांनो 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे तो 2024च्या जानेवारी महिन्यात पार पडला आणि यामध्ये ओपनहायमर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सिलियन मर्फी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून एमा स्टोन आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना पुरस्कार देण्यात आले. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. कलम 12 ते 35 हो ना. मग मित्रांनो या ठिकाणी पहा कलम 14 ते 18 काय आहे? समानतेचा हक्क. ठीक आहे. 14 ते 18. कलम 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा हक्क आणि कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. तर मित्रांनो हे 3 मूलभूत हक्क आहेत. तर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही, कायदेशीर हक्क आहे. म्हणून ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो 1978 पूर्वी हा मूलभूत हक्क होता आणि कलम 31 मध्ये होता. ठीक आहे. परंतु 1978 साली 44व्या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं? हा हक्क मूलभूत हक्कांमधून काढून त्याचं रूपांतर कायदेशीर हक्कामध्ये करण्यात आलं आणि कोणतं कलम समाविष्ट करण्यात आलं? कलम 300A. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? मित्रांनो महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. स्थानिक पातळीवर म्हणजे ग्राम पातळीवर ग्रामपंचायत, गट पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असे 3 स्तर आहेत. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? आता मित्रांनो पोलीस पाटलाची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. ठीक आहे. आणि कशानुसार? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1963 नुसार. तर मित्रांनो याच कायद्यानुसार पोलीस पाटील आपली जबाबदारी ही उपविभागीय दंडाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांच्याकडे देऊ शकतात आणि त्यानुसारच नेमणूक करण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे? मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा. मुंबई ते पुणे यांच्या दरम्यान बोर घाट आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. मग कसारा कुठे आहे, खंबाटकी कुठे आहे आणि फोंडा कुठे आहे? तर मित्रांनो कसारा घाट मुंबई ते नाशिक, खंबाटकी घाट पुणे ते सातारा आणि फोंडा घाट सावंतवाडी ते कोल्हापूर. ठीक आहे. इतर देखील घाट पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? मित्रांनो असं कोणतं पीक आहे जे तिन्ही हंगामामध्ये घेतलं जाऊ शकतं? 3 कोणते? खरीप, रब्बी आणि उन्हाळी. तर मित्रांनो यापैकी पहा सूर्यफूल हे पीक आहे ते खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये घेतलं जातं. म्हणून ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? आता मित्रांनो मुंबईचा सिंह हे टोपण नाव होतं ते फिरोजशाह मेहता यांना देण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो मुंबईचा अनभिषिक्त सम्राट आणि मुंबईचे शिल्पकार ही नावं देखील त्यांना देण्यात आली होती. परंतु 1885 नंतर 1885 ते 1910 या कालावधीमध्ये फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट आणि मुंबईचे शिल्पकार या नावाने ओळखलं जात होतं. परंतु त्या अगोदर जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट आणि मुंबईचे शिल्पकार या नावाने ओळखलं जात होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? आता मित्रांनो विषाणूमुळे होणारा रोग ओळखायचा आहे. मग या ठिकाणी पहा घटसर्प कशामुळे होतो? जीवाणूमुळे म्हणजे बॅक्टेरियामुळे होतो. विषमज्वर म्हणजे काय? टायफॉइड हा देखील बॅक्टेरियामुळे होतो. कोणता बॅक्टेरिया? सॅल्मोनेला टायफी. क्षयरोग पहा क्षयरोग हा देखील मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. याला आपण काय म्हणतो? टीबी. तर मित्रांनो हे तिन्ही रोग आहेत ते जीवाणूमुळे होतात, विषाणूमुळे होत नाहीयेत. परंतु गोवर आहे तो मित्रांनो रुबेला या व्हायरसमुळे होतो. म्हणजे त्याला मिझल्स रुबेला असं देखील म्हटलं जातं.
आणि मित्रांनो हा विषाणूमुळे म्हणजे व्हायरसमुळे होतो म्हणून याला विषाणूजन्य रोग म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. कोणता व्हायरस आहे? रुबेला व्हायरस. प्रश्न क्रमांक 25. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1900 साली मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. पुढे 1904 साली त्याचं रूपांतर अभिनव भारत संघटनेमध्ये झालं. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो त्यासोबतच काय लक्षात ठेवायचं आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तकं, ठीक आहे. त्याचबरोबर अभिनव भारत संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? पुणे या ठिकाणी. स्थापना 1904 साली. प्रश्न क्रमांक 26. 22 बरोबर 462 तर प्रश्नचिन्ह बरोबर 756. आता मित्रांनो प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? या ठिकाणी काय केलेलं आहे? 22चा वर्ग वजा 22 म्हणजे x चा वर्ग वजा x ही संकल्पना वापरली. काय येतं 22चा वर्ग? 484 वजा 22 किती आलं? 462. बरोबर आहे. मग ही संकल्पना आपण पुढे करा. खाली दिलेल्या पर्यायामध्ये वर्ग करा वजा ती संख्या वजा करा. मग या ठिकाणी पहा 28. 28चा वर्ग किती येतो? 28चा वर्ग बरोबर 784 वजा काय 28 किती आलं? 756. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व पर्यायासाठी करायला पाहिजे, पण ज्या ठिकाणी जो पर्याय योग्य वाटतो त्याचा आधी करून पहा. प्रश्न क्रमांक 27. Tx बरोबर प्रश्नचिन्ह जसं की KQ बरोबर OM. आता मित्रांनो संबंध काय लावायचा आहे? K पासून O किती अंतरावर आहे आणि M पासून Q किती अंतरावर आहे? हे अंतर समान असलं पाहिजे. म्हणजेच K नंतर L, M आणि N हा गट सोडला की पुढं O आलं. त्याचप्रमाणे M नंतर NOP हा गट सोडला की Q येतं. म्हणजे 3 अक्षरांचा गट सोडलेला आहे. त्याचप्रमाणे T आणि पुढचं अक्षर तसेच X आणि त्याच्या मागचं अक्षर यांच्यामध्ये समान अंतर असलं पाहिजे अशी जोडी शोधायची आहे. मग या ठिकाणी T नंतर U सोडलं की V येतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे X च्या आधी W सोडलं की V येतं. म्हणजे या ठिकाणी एक अक्षर समान सोडलं जाऊ शकतं आणि याचप्रमाणे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. दोन्ही ठिकाणी V येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण मित्रांनो इतर पर्यायासाठी केलं तर काय होईल? तर T नंतर W मध्ये किती अक्षर आहेत? T U V W. ठीक आहे. परंतु V नंतर X मध्ये किती अक्षर आहेत? V W X. एक अक्षर आहे आणि या ठिकाणी 2 अक्षर आहेत म्हणून पर्याय 1 चुकतो. त्याचप्रमाणे फक्त पर्याय 2 बरोबर येतो. ठीक आहे. समान अक्षर असली पाहिजेत मध्ये. प्रश्न क्रमांक 28. 2, 10, 30, 68 प्रश्नचिन्ह. मग मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे? 1 चा घन अधिक 1, 2 चा घन अधिक 2, 3 चा घन अधिक 3, 4 चा घन अधिक 4. काय होतं? 1 चा घन अधिक 1, 1 अधिक 1 2, 2 चा घन 8 अधिक 2 10, 3 चा घन 17 अधिक 3 30, 4 चा घन 64 अधिक 4 68. मग पुढे मित्रांनो ही क्रम बरोबर आहे. आता पुढे काय करायचं? मग 5 चा घन अधिक 5 करायचं. 5 चा घन किती? 125 अधिक 5 130. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. आता मित्रांनो या ठिकाणी पहा वर्तुळ, चौकोन, त्रिकोण आहे. मग हे धरायचं नाही या ठिकाणी. या ठिकाणी काय करायचं आहे की दिलेल्या आकृतीचे समान किती भाग होत आहेत? या ठिकाणी 5 भाग होत आहेत, या ठिकाणी समान 4 होत आहेत, या ठिकाणी समान 3 होत आहेत. पुढे समान 2 भाग झाले पाहिजेत अशी आकृती कोणती आहे? ऑप्शन 2 आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. त्रिकोणाचे 2 भाग होतात लेकिन समान आहेत का? नाही आहेत. म्हणजे ऑप्शन 2च बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. वजा गुणिले अधिक भागिले. ठीक आहे मित्रांनो यांचा क्रम पहा. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहेत आणि आपली एक एक जागा बदलत आहेत. या ठिकाणी सुरुवातीला पहा अधिक या ठिकाणी होतं ते या ठिकाणी आत गेलं. त्याचप्रमाणे वजा आत होतं ते बाहेर आलं. एक्स आत होतं ते इथं बाहेर गेलं आणि भागिले जे आत होतं ते या ठिकाणी आलं बाहेर आलं. मग या ठिकाणी पहा याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीसाठी करूया. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चिन्ह बदलूया. काय होईल? हा वर्तुळ या ठिकाणी भागिले आत आहे ते आपण बाहेर घेऊ. भागिले नंतर अधिक आत बाहेर आहे ते आत गेलं. नंतर आतलं वजा आहे ते बाहेर गेलं आणि बाहेरचं गुणिले आहे ते आत आलं. म्हणजेच या प्रकारची आकृती असेल.
म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 31, खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा. 13, 16, 22, 26, 38, 62, 76, 102. आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, जी पहिली संख्या आहे त्याच्यामध्ये त्या संख्येमधील अंकांचा गुणाकार टाकलेला आहे. दुसऱ्या संख्येमध्ये त्या संख्येतील अंकांचा गुणाकार, तिसऱ्या संख्येमध्ये त्या संख्येतील अंकांचा गुणाकार टाकून पुढचं पद काढलेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो या मालिकेत काय केलेलं आहे पहा, ही संख्या 13 आहे, तर 13 मध्ये काय केलेलं आहे, 1 आणि 3 चा गुणाकार हा 13 मध्ये मिळवला. नंतर 16 मध्ये देखील 1 आणि 6 चा गुणाकार मिळवल्यानंतर 22 येतं. त्यानंतर 22 मध्ये देखील 2 आणि 2 चा गुणाकार 4, 22 आणि 4 किती 26. याप्रमाणेच पहा पुढे 26 मध्ये देखील 6 आणि 2 चा गुणाकार 12, 26 अधिक 12 38. 38 मध्ये काय मिळवायचं आहे मग, 3 आणि 8 चा गुणाकार 24, 38 अधिक 24 बरोबर 62. 62 मध्ये काय मिळवायचं आहे, 2 आणि 6 चा गुणाकार 12, 62 अधिक 12 बरोबर 74. ठीक आहे. 74 असायला हवं, तर या ठिकाणी 76 आलेला आहे. मग 74 मध्ये पहा काय मिळवायचं आहे, 7 आणि 4 चा गुणाकार 74 अधिक 28 किती 102. म्हणजे या ठिकाणी फक्त 76 ही संख्या चुकलेली आहे. या ठिकाणी 74 असायला हवं होतं. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. 76 हे पद चुकीचं आहे. मग काय करायचं होतं मित्रांनो, तर दिलेल्या संख्येमध्ये त्याच संख्येतील अंकांचा गुणाकार मिळवला की पुढचं पद मिळत होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, DFH PRT IKM पुढे काय. आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, डी पासून 5 अक्षर पुढे गेल्यावर काय येतं, आय येतं. एफ पासून 5 अक्षर पुढे गेल्यावर के, एच पासून 5 अक्षर पुढे गेल्यानंतर एम येतं. त्याचप्रमाणे पी पासून 5 अक्षर पुढे जा, काय येतं, क्यू आर एस टी यू यू येतं. ठीक आहे. के पासून 5 अक्षर सॉरी आर पासून 5 अक्षर पुढे जा, काय येतं, एस टी यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे. डब्ल्यू आलं. आता नंतर टी पासून 5 अक्षर पुढे जा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, म्हणजेच यू डब्ल्यू वाय हे आपलं उत्तर असणार आहे. काय केलेलं आहे, प्रत्येक पदापासून 5वं अक्षर घेतलेलं आहे, म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 33, एका सांकेतिक भाषेत 2x1 बरोबर 462, 1x5 बरोबर 240, 1x0 बरोबर 110, तर 2x5 बरोबर किती. आता मित्रांनो x घेऊच नका, 21 घ्या. 21 गुणिले 21 च्या पुढची संख्या 22 किती येतं 462. या ठिकाणी 1 आणि 5 15, 15 च्या पुढची संख्या 16, 15 गुणिले 16 बरोबर 240. त्याचप्रमाणे 10 च्या पुढची संख्या 11, 11 गुणिले 10 बरोबर 110. त्याचप्रमाणे 25 च्या पुढची संख्या कोणती आहे, 25 च्या पुढची संख्या आहे 26, म्हणजे 25 गुणिले 26 बरोबर काय येतं 650. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. काय केलेलं आहे, एक संबंध घ्यायचा नाही एक्सचा काहीच. 2 आणि 5 काय असतं 25 असतं, आणि 25 गुणिले 25 च्या पुढची संख्या करायची, म्हणजे 650 उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 34, एका सांकेतिक भाषेत COAT 315120, HIDE 19945, तर HEAD बरोबर काय. आता मित्रांनो या ठिकाणी अंकमालिकेनुसार दिलेला आहे, परंतु काही ठिकाणी बदल देखील आहे. मग या ठिकाणी दिलेल्या पर्यायानुसार पाहूया. सी साठी 3, ओ साठी 15, ए साठी 1 आणि टी साठी 20 हा क्रम बरोबर आहे. त्याचप्रमाणे एच साठी 19, आय साठी 9, डी साठी 4 आणि ई साठी 5. त्याचप्रमाणे HEAD साठी काय येईल, एच साठी काय आलेलं आहे, एच साठी 19 घेतलं आपण, ई साठी 5 घेतलं, ए साठी 1 आणि डी साठी 4, म्हणजे 19,514 आपलं उत्तर असणार आहे. कुठे आलेलं आहे ते पर्याय 3 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, 1 3 5 8 2 7 9 5. मित्रांनो या ठिकाणी अंकमालिका दिलेली आहे, याच्यामध्ये काय पाहायचं आहे, तर प्रश्नाच्या जागी 3 अंक गहाळ आहेत, ते कोणते आहेत ते सांगायचं आहे. मग कसं सांगणार, या ठिकाणी पहा गट पडतोय 1 3 5 8 2 7 9 हा गट पडला. नंतर 13 याच्या पाठीमागे येईल. ठीक आहे. काय येईल, 5 8 2 7 9 1 3 हा गट पडला. ठीक आहे. आता याच्यामधलं 58 आहे ते याच्या पाठीमागे येईल, म्हणजे काय 2 7 9 1 3 5 8. ठीक आहे. हा गट पडला. आता याच्यामधलं 27 याच्या पाठीमागे जाणार आहे. मग काय येतं 9 1 3 5 8, 9 1 3 5 8 2 7,
म्हणजे 3 कोणते कोणते आहेत, 3, 5, 8 म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय केलंय, प्रत्येक वेळी पुढचे 2 अंक आहेत ते मालिकेच्या शेवटी गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 36. या आकृतीचे जलप्रतिबिंब खालील पर्यायातून ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, जलप्रतिबिंब आहे म्हणल्याच्या खाली असलं पाहिजे, म्हणजेच जे प्रत्येक चिन्ह दिलेलं आहे त्याच्या उलट असेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हे असं, या ठिकाणी यासाठी ए हे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण सरळ सरळ उलट्या प्रकारे पेपर उलटा करून उत्तर काढू शकतोय. ठीक आहे. त्याप्रमाणे याचं उत्तर काय तर ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 37. ट्रेनच्या आरशातील प्रतिबिंब ओळखा. आता मित्रांनो ट्रेनचं आरशातील प्रतिबिंब कसं होणार आहे, आरसा या बाजूला समजा तर काय होईल, एन आय ए आर आणि टी या प्रकारची आकृती कुठे आलेली आहे, ऑप्शन 4 मध्ये आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, 5, 51, 8, 3, 39, 7, 6, 6 प्रश्नचिन्ह. मग काय केलेलं आहे, या ठिकाणी पहा 8 चा वर्ग 64 वजा या दोन्हीची बेरीज किती, 13. 64 वजा 13 बरोबर 51 आलं या ठिकाणी. मग याचप्रमाणे 7 चा वर्ग 49, दोन्हीची बेरीज किती, 10 बरोबर 39 आलं या ठिकाणी. त्याचप्रमाणे काय करायचं, मग पर्यायामधील अंक आहेत ते प्रश्नचिन्ह जागी ठेवून पहा. 4 चा वर्ग 16, 16 वजा 4 आणि 6 10, 16 वजा 10 बरोबर 6 म्हणजेच ऑप्शन ए बरोबर येतोय. ठीक आहे. याप्रमाणे पर्याय 1 बरोबर आला नाही तर दुसऱ्या पर्यायाचा संबंध घ्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. खालील गटातील विसंगत शब्द ओळखा. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, ईमेल. आता मित्रांनो मोबाईल, इंटरनेट आणि ईमेल काय आहेत, संपर्क साधण्याची साधनं आहेत. तर टीव्ही काय मनोरंजनाचं आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. टीव्ही प्रसार माध्यम आहे तर इतर 3 आहेत ते संपर्काचे माध्यम आहेत. प्रश्न क्रमांक 41. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आता मित्रांनो ए 1 नंबरला आहे, सी 3 नंबरला, बी 2 नंबरला. ठीक आहे. मग 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9 आणि 2 चा वर्ग 4. 4 अधिक 1 5 आणि 5 वर 9 14. 14 मध्ये आलेला आहे. याचप्रमाणे सी किती नंबर, 3, ई 5, डी 4. 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 25 अधिक 25 50. ठीक आहे. याचप्रमाणे ह्यासाठी करा. मग काय येतं, ई किती आहे, ई 5 नंबरला आहे, ई 5, एफ 6 आणि जी 7. 5 चा वर्ग 25 अधिक 7 चा वर्ग 49 अधिक 6 चा वर्ग 36. किती येते बेरीज, 36 अधिक 49 बरोबर 85. 85 अधिक 25 बरोबर 110 म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. खालील वर्णमालेतील रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा काय केलेलं आहे, ए बी सी सी बी ए, ए बी सी सी बी ए या प्रकारची मालिका आहे. मग या ठिकाणी सी नाहीये, या ठिकाणी ए नाहीये, तर या ठिकाणी बी नाहीये आणि या ठिकाणी सी नाहीये. ठीक आहे. म्हणजे सी ए बी सी हे आपलं उत्तर असणार आहे. कुठे आलेलं आहे ते, ऑप्शन 2 मध्ये. क्रम कसा आहे, एबीसी परत उलट सीबी आहे, परत एबीसी परत सीबी आहे. प्रश्न क्रमांक 44. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 27 8 24, 125 4 20 आणि प्रश्नचिन्ह 5 30. आता मित्रांनो काय केलेलं आहे, सोपी गोष्ट आहे. 8 न 24 ला भागलं किती आलं, 8 त्रिक 24, 3 चा घन 27, 4 ने 20 ला भागलं किती आलं, 5 आलं, 5 चा घन 125. मग 5 न 30 ला भागलं किती येतं, 6 येतं आणि 6 चा घन किती, 216 म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी गटातनं बसणारा शब्द ओळखा. जंजिरा, प्रतापगड, रायगड. मित्रांनो या ठिकाणी पहा प्रतापगड रायगड हे काय आहेत तर डोंगरी किल्ले आहेत आणि जंजिरा काय जलदुर्ग आहे, म्हणजे या ठिकाणी गटात बसत नाहीये. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. आता मित्रांनो
ज्या वर्षांना 4 ने भाग जातो ती लीप वर्ष असतात. ठीक आहे. परंतु काय लक्षात ठेवायचं आहे, दर 400 वर्षापैकी किंवा दर 4 शतकामध्ये एकच लीप वर्ष असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा 400 लीप वर्ष आहे, परत नंतर 800 लीप वर्ष आहे, 1200 लीप वर्ष आहे, 1600 लीप वर्ष आहे, तर पुढे 2000 हे देखील लीप वर्ष आहे. परंतु या ठिकाणी पहा 1800 आहे ते लीप वर्ष असणार आहे का? नसणार आहे. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, खालील शब्दाची योग्य क्रमवार मांडणी करणारा पर्याय ओळखा. आता मित्रांनो सुरुवातीला मान्सून येईल, ब मान्सूनमुळे पाऊस पडेल, अ पावसामुळे पूर येईल, ड त्यामुळे काय करायला लागेल, बचाव करायला लागेल, क आणि त्यानंतर त्याच्यातून सुटका केली पाहिजे, ई आणि सुटका झाल्यानंतर निवारा शोधला पाहिजे, ई म्हणजे ब अ ड क ई ई असं आपलं उत्तर असेल आणि ते कुठे आहे, पर्याय 3 मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. मान्सून, पाऊस, पूर, बचाव, सुटका, निवारा. प्रश्न क्रमांक 48, काल गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख असेल? मित्रांनो काल गुरुवार होता म्हणजे आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवारी 15 तारीख असणार आहे आणि 15 तारखेनंतर पुढच्या शनिवारी किती तारीख असणार आहे? 15 अधिक 7 बरोबर 22 तारीख असणार आहे. शनिवारपासून शनिवार 7 दिवस असतो, म्हणजेच 15 अधिक 7 बरोबर 22 तारीख. ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे प्रश्न पाहिले त्यापैकी बऱ्यापैकी सर्व प्रश्न आपण आपल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज मध्ये घेतलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचामध्ये देखील घेतलेले आहेत. तर मित्रांनो, हे प्रश्नपत्रिका संच आपण विद्यार्थ्यांना फक्त 25 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका याप्रमाणे देऊ केले होते. ज्यांचे पेपर अजूनही झालेले नाहीयेत त्यांच्यासाठी अजूनही संधी आहे, म्हणजेच 25 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका संच विकत घेता येतील. यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या 10 स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण मुद्देसूद आणि स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरण देखील पाहायला मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 25 रुपये द्यायचे आहेत. आणि जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर 25 रुपये ही कोणासाठी देखील मोठी रक्कम नाहीये. उलट एवढ्या कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या 10 प्रश्नपत्रिका खूपच मूल्यवान आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच विकत घ्यायचा तर काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा. मेसेज केल्यानंतर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री देण्यात येईल. त्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच घ्यायचा आहे की नाही. जर तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच घ्यायचा असेल तर तिथून पुढे पुढची प्रोसेस होईल. घ्यायचं असेल तर काय करायचं, टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 49, सुशीला वीणास म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर सुशीला ही वीणाची कोण? आता मित्रांनो, सुशीला वीणाला म्हणते की तू माझ्या सुनेची म्हणजेच माझ्या मुलाची मुलगी आहेस आणि मुलाची मुलगी कोण असते? नात असते. म्हणजे सुशीला ही वीणाची आजी आहे आणि वीणा ही सुशीलाची नात आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, एक बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच खेळणार आहेत, तर सामन्यात किती खेळ होतील? आता मित्रांनो, किती वेळा हा प्रश्न घेतला आपण? हाच प्रश्न, याच प्रकारचे प्रश्न येतील म्हणून सांगितलं होतं आणि हे प्रश्न आलेले आहेत. कसं करायचं या ठिकाणी, एकूण सामने किंवा एकूण हस्तांदोलने किंवा एकूण बैठका बरोबर काय येतं, n इंटू n-1 डिवायडेड बाय 2. n म्हणजे काय, एकूण खेळाडू किती आहेत? 6. 6 गुणिले 6 वजा 1 बरोबर 5 भागिले 2. 6 पंचे 30 भागिले 2 किती? 15. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. एकूण 15 सामने होतील. फॉर्म्युला कोणता वापरायचा? n इंटू n-1 डिवायडेड बाय 2. याचा आपण खूप वेळा सराव घेतलेला आहे. आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51चं उत्तर चुकलं असल्यामुळे त्यांनी तो प्रश्न काढून टाकला आहे. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणते मूळ संख्या नाही? मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्या संख्ये व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशी. मग या ठिकाणी 71 मूळ संख्या, 73 मूळ संख्या, 79 मूळ संख्या, परंतु 77 ला 7 ने आणि 11 ने भाग जातोय. मग 77 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? आता मित्रांनो, वर्गमुळात 512, वर्गमुळात 27 भागिले 0, वर्गमुळात 7 ह्या काय आहेत? वास्तव संख्या आहेत. म्हणजे काय, समजा हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस दाखवला, तर या ठिकाणी मायनस मध्ये, या ठिकाणी प्लस मध्ये असे चिन्ह असताना आपण पाहिलं होतं. तर या ठिकाणी ज्यांचा संबंध किंवा ज्यांना या वाय ऍक्सिस वर किंवा एक्स ऍक्सिस वर दाखवता येतं त्यांना वास्तव संख्या म्हणायचं आणि ज्यांना दाखवू शकत नाही त्यांना काय म्हणायचं? अवास्तव म्हणायचं. मग मित्रांनो, वर्गमुळात 25 ला याच्यावर दाखवता येणार नाहीये, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 54 वजा 325 अधिक वजा 108 अधिक 25 वजा 107 वजा 124. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, इथं वजा चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे, या ठिकाणी पहा हे वजा चिन्ह आहे, त्यामुळे 107 वजा होईल आणि 124 अधिक होईल. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा काय होतं, 325 वजा 108 वजा 107 करायचं, किती येतं, वजा 540 येतं. त्यामध्ये काय करायचं, त्यामध्ये अधिक 25 आणि 124 मिळवायचं. 25 अधिक 124 बरोबर किती, 149. सॉरी, म्हणजेच वजा 540 अधिक 149 बरोबर किती येणार आहे, वजा 391. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. काय करायचं असतं, वजा चिन्हांची बेरीज करायची आणि त्यानंतर अधिक चिन्हांची बेरीज, आणि त्यामध्ये जे मोठं आहे त्याचं चिन्ह द्यायचं, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 28 वजा 4 भागिले 3 बरोबर किती. आता मित्रांनो रोमन लिपीत दिलेलं आहे, हे 28 आहे, हे 4 आहे, हे 3 आहे. 28 वजा 4 किती, 28 वजा 4 24, 24 भागिले 3 8, आणि 8 कसं दाखवलं जातं, 8 ऑप्शन ए प्रमाणे दाखवलं जातं, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, ए चा शून्य घात बरोबर ए असू शकतं का, ए चा शून्य घात बरोबर ए असू शकणार नाही. समजा 2 चा शून्य घात बरोबर किती असतं, 1 असतं. मग मित्रांनो ए असणार आहे का, नाहीये, हे चिरकाल सत्य नाही होणार आहे, म्हणजे ऑप्शन ए हा चुकलेला आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे, चुकीची जोडी आहे. पुढे सर्व जोड्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 57 खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, व्यवहारी अपूर्णांकात स्लॅश हे चिन्ह संपूर्ण अपूर्णांकात चिन्ह असते. मित्रांनो बरोबर आहे. जर अपूर्णांकामध्ये या प्रकार चिन्ह असेल 1/2 तर हे संपूर्ण अपूर्णांकात चिन्ह आहे, म्हणजे ए बरोबर आहे. बी पहा, कोणती संख्या भागिले शून्य याचे उत्तर अनंत असते. मित्रांनो शून्याला कोणत्या संख्येला भाग जातो का, नाहीये, शून्यापासून आपण पुढे जाणार नाहीये, तर ते अनंतच होणार आहे ना, म्हणजे बी बरोबर आहे. सी पहा, शून्य भागिले कोणती संख्या बरोबर शून्य असते. मित्रांनो शून्य बरोबर कोणती संख्या, शून्य भागिले कोणती संख्या केली तर शून्यच असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच सी देखील बरोबर आहे. तर डी पहा, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. मित्रांनो या ठिकाणी पहा, मसावी काढण्यासाठी काय असायला लागतं, मसावी किंवा लसावी पद्धत असता वापरताना आपल्याला सुटसुटीत व्हावं म्हणून आपण करतो, परंतु अपूर्णांकांचं करायला गेलं तर अवघड होईल, म्हणजे या ठिकाणी डी चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी चुकलेला आहे. या ठिकाणी जितकं सोपं होईल तितकं सोपं आपल्याला करता यावं. प्रश्न क्रमांक 58 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 भागिले 0.0009 बरोबर किती. आता मित्रांनो 0.000729 भागिले 0.0009 काय येतं, मग या 9 न 719 ला भागलं काय येतं, 81, आणि या ठिकाणी या 3 शून्याला हे 3 शून्य जाता येतं, म्हणजे काय येतं 0.81, म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर आहे 0.81. मग दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं, मग या ठिकाणी पहा, या 0.009 न या 0.009 ला भागलं काय येणार आहे, हे जाणार आहे, हे जाणार राहणार काय 0.1 राहणार आहे, आणि ह्या 0.1 न जर आपण या 0.9 ला गुणलं तर काय येतं 0.09 येतं, आणि 0.09 आणि 0.09 गुणाकार काय येणार आहे 0.81, म्हणजेच ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59 पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो, दुसऱ्या नळाने बाथटब 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल. आता मित्रांनो बाथटबची एकूण क्षमता बरोबर काय म्हणायचं असतं, 3चा आणि 6चा लसावी मानायचं. ठीक आहे, एकूण क्षमता बरोबर काय 6 आणि 3चा लसावी किती 12, एकूण क्षमता बरोबर 12. मग मित्रांनो 3 मिनिटात पूर्ण भरतो तर एका मिनिटात किती भरतो, तर 12 भागिले 3 बरोबर 4 लिटर, एका मिनिटामध्ये 4 लिटर भरतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या नळाने किती भरतो 12 भागिले 6 बरोबर 2 लिटर. मग मित्रांनो जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर काय होईल, याचे 4 आणि याचे 2 असे एकूण 6 लिटर पाणी एका वेळी त्यामध्ये जाईल, आणि त्याची क्षमता किती आहे 12. मग 12 लिटर भरायला प्रति मिनिट 6 याप्रमाणे किती वेळ लागणार आहे, 12 भागिले 6 बरोबर 2, म्हणजे 2 मिनिट लागणार आहेत, म्हणजे ऑप्शन 2. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 80. 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? आता मित्रांनो, या ठिकाणी काय, मजूर एम गुणिले तास टी गुणिले दिवस डी बरोबर M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2 याप्रमाणे करायचं. म्हणजे काय, तर अर्थातच 4 गुणिले 8 गुणिले 10 बरोबर 20 गुणिले 4 गुणिले x. मग x ची किंमत काढायची तर काय होईल, हे 20 गुणिले 4 इकडे भागिले होईल, म्हणजेच 4 गुणिले 8 गुणिले 10 भागिले 20 गुणिले 4 बरोबर x. मग या ठिकाणी पहा, 4 के 4, 4 दुने 8, 10 के 10, 10 दुने 20 आणि 2 के 2, 2 दुने 4, 2 गुणिले 2 बरोबर किती, 4 राहिलं. म्हणजे त्यांना 4 दिवस लागतील. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. काय केलं पुन्हा पहा, 8 गुणिले 4 गुणिले 10 बरोबर 20 गुणिले 4 गुणिले x. मग x बरोबर काय, 8 चौक 32 गुणिले 10 भागिले 20 गुणिले 4. मग या ठिकाणी पहा, 10 के 10, 10 दुने 20. मग 2 गुणिले 4 बरोबर किती, 8, 8 के 8, 8 चौक 32. म्हणजे x बरोबर 4. म्हणजे त्यांना एकूण 4 दिवस लागणार आहेत. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 61. ए बी सी डी यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5 9 4 2 असेल तर सी चे उत्पन्न किती? आता मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मासिक उत्पन्न दिलेलं आहे, ते पण सरासरी. मग आपण काय करू शकतो, एकूण उत्पन्न काढू शकतो. एकूण उत्पन्न बरोबर काय, सरासरी उत्पन्न गुणिले एकूण व्यक्ती. एकूण व्यक्ती किती, 4 आहेत, म्हणून 48,000 गुणिले 4 केले काय येतं, 48,000 गुणिले 4 बरोबर 1,92,000. ठीक आहे. मग मित्रांनो, या ठिकाणी आणखी काय दिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. मग काय म्हणूया, 5x बरोबर ए च उत्पन्न, 9x बरोबर बी च उत्पन्न, 4x बरोबर सी च उत्पन्न आणि 2x बरोबर डी च उत्पन्न. मग काय करायचं, एकूण x किती झाले, 5 9 4 2 बरोबर 20x. म्हणजेच 1,92,000 बरोबर 20x. मग आपल्याला x ची किंमत काढायची तर काय करायला लागेल, 20 इकडे जाईल भागाकारामध्ये. म्हणजेच x बरोबर 1,92,000 भागिले 20. मग काय येतं, शून्याला शून्य गेला आणि 19,200चं निम्म काय येतं, 9,600. म्हणजे मित्रांनो, x बरोबर 9,600 आलं. मग आता आपण काय करू शकतो, प्रत्येकाच्या प्रमाणानुसार त्याच उत्पन्न काढू शकतो. काय करायचं, जर a चं काढायचं असेल तर 5x म्हणजेच 5 गुणिले 9,600. b चं काढायचं असेल तर 9 गुणिले 9,600. त्याचप्रमाणे सी साठी काय, 4 गुणिले 9,600. म्हणजेच 4 एके 4, 6 चौक 24, 7 2 आणि 4 दुने 4 9 36 आणि 2 38. म्हणजेच 38,400 रुपये. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 2. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 62. एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1,200 रुपयाचा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1,000 रुपयाचा माल विकला, तर शेवटच्या 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती? आता मित्रांनो, 40 दिवसाची सरासरी 1,200 रुपये आहे, तर 40 दिवसात एकूण विक्री किती असणार आहे, 1,200 गुणिले 40 किती येतं, 12 चौक 48. म्हणजेच 48,000. ठीक आहे. आता मग मित्रांनो, पहिल्या 30 दिवसात सरासरी किती आहे, 1,000 रुपये. म्हणजे एकूण विक्री किती आहे, 1,000 गुणिले 30 बरोबर काय, 30,000 रुपये. मग मित्रांनो, जर 40 दिवसात 48,000 रुपयाची विक्री करतो आणि 30 दिवसात 30,000 रुपयाची विक्री करतो, तर 10 दिवसात किती करतोय, मग 48 वजा 30,000 बरोबर किती, 18,000. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. याची सरासरी विचारलं तर 18,000 भागिले 10 किती, 1,800. प्रश्न क्रमांक 63. मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर यावर्षी 43 रुपये किलो दराने मिळते, तर साखरेच्या किमतीतील शेकडा घट सांगा. आता मित्रांनो, घट बरोबर काय असणार आहे,
मागील वर्षाची विक्री किंमत वजा या वर्षाची विक्री किंमत. ठीक आहे, म्हणजे 46 वजा 43 बरोबर 3 रुपयाची घट झालेली आहे. मग मित्रांनो हे 3 रुपये आहेत ते 46चे किती टक्के आहेत? 3 भागिले 46 गुणिले 100 किती येतं? 6.52%. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर येतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64. एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले, त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? आता मित्रांनो एकूण उत्तीर्ण विद्यार्थी किती पाहायचं असेल तर काय करायचं? 80 अधिक 65 करायचं, त्याच्यातून 72 वजा करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळेल? एकूण उत्तीर्ण विद्यार्थी मिळतील. नंतर ते एकूण उत्तीर्ण विद्यार्थी आहेत ते 100 मधून वजा करायचे, म्हणजे आपल्याला काय मिळेल? अनुत्तीर्ण विद्यार्थी मिळतील. ठीक आहे. मग पहा 80 अधिक 65 बरोबर किती? 145 वजा 72 बरोबर किती आलं? 73. म्हणजे मित्रांनो 73% विद्यार्थी पास झालेले आहेत. मग आपल्याला किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले काढायचं आहे, म्हणजेच 100 वजा 73 किती असतं? 27. म्हणजे 27% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. काय केलं? इतिहासातील विद्यार्थी अधिक इंग्रजीतील विद्यार्थी वजा दोन्ही विषयातील विद्यार्थी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65. एका फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात, तर त्याच्याकडे विक्री आधी एकूण किती पेरू होते? मित्रांनो फळ विक्रेत्याकडे 100% पेरू होते समजा, त्याच्यातील त्याने 60% विकले, उरले किती? 40%. आणि हे 40% बरोबर किती आहे? इथं 780 आहे. ठीक आहे. मग मित्रांनो जर 40% बरोबर 780 असेल तर 100% बरोबर काय? मग काय करतो आपण? 780 भागिले 40 बरोबर x/100. ठीक आहे. मग मित्रांनो x ची किंमत काढण्यासाठी 100 इकडे येईल, म्हणजेच x बरोबर 100 गुणिले 780 भागिले 40. आता पहा या शून्याला हा शून्य गेला, 4 1 4 राहिलं 3, 9 चौक 36 राहिलं 2 आणि 9 5 45, म्हणजेच 195 गुणिले 10. 195 गुणिले 10 बरोबर 1950. म्हणजे 100% बरोबर 1950. म्हणजे त्याच्याकडं ऑप्शन 2 इतके पेरू होते. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 66. अमितने 6500 रुपये खरेदी केलेला एक परफ्यूम 8100 रुपयाला विकला, तर शेकडा नफा किती? मित्रांनो नफा बरोबर काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती? 8100 वजा 6500 बरोबर किती? 8100 वजा 6500 बरोबर 1600. मग मित्रांनो 1600 हे कितीवर नफा आहे? 6500 रुपयांवर नफा आहे. म्हणजेच 1600 भागिले 6500 गुणिले 100. आता ह्या शून्याला 2 शून्य गेले, म्हणजे काय? 1600 भागिले 65. आणि 1600 भागिले 65 बरोबर काय येतं ते आपल्याला सोडवायचं आहे. उत्तर येणार आहे 24.61. म्हणजेच ऑप्शन 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 67. एका दुकानदाराने एक टेबल 4700 रुपयांना विकला. जर टेबलची दर्शनी किंमत 5900 रुपये असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली? आता मित्रांनो विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर काय? नफा किंवा तोटा किंवा सूट. ठीक आहे. मग मित्रांनो विक्री किंमत किती आहे? 4700 रुपये आणि खरेदी किंमत 5900 रुपये. तर मग मित्रांनो याच्यातून सूट किती दिली गेली आहे? सूट दिली गेली आहे 5900 वजा 4700 किती आलं? 1200. म्हणजे 1200 रुपयाची काय दिलेली आहे मित्रांनो? सूट दिलेली आहे. मग 1200 रुपये हे 5900चे किती टक्के आहेत? 1200 भागिले 5900 गुणिले 100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, उरलं काय? 1200 भागिले 59. 1200 भागिले 59 बरोबर काय येतं? 20.33%. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्याच्या वजनातील फरक 32 किलो आहे, तर संजयचे वजन किती? आता मित्रांनो संजयचे वजन बरोबर 7x मानू आणि विवेकचं वजन बरोबर 5x मानू. मग मित्रांनो या दोघांच्या वजनाचा फरक किती आहे? 32 किलो. म्हणजेच 7x वजा 5x बरोबर
32 किलो। मग मित्रांनो 7x वजा 5x बरोबर किती? 2x बरोबर 32। तर मग x बरोबर काय? x बरोबर हे 2 इकडं भागिले, ठीक आहे, म्हणजे x बरोबर 16। तर मित्रांनो x बरोबर 16 असेल तर संजयचं वय काय? संजयचं वय किती मानले आपण? 7x, म्हणजेच 7 गुणिले 16, 16 गुणिले 7 बरोबर किती येतं? 112, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे, ठीक आहे। काय केलं का आलं? संजय आणि विवेकचं वय अनुक्रमे 7x आणि 5x मानलं, दोन्हीतील फरक म्हणजे 7x वजा 5x बरोबर 32 आहे। तर x बरोबर किती? 16 आणि 7x बरोबर 112, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 69, एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत, त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात, तर इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? आता मित्रांनो 14 व्यक्तींपैकी फक्त 5 अशा व्यक्ती आहेत ज्या फक्त चहा पितात, ठीक आहे। इतर व्यक्ती आहेत ते काय आहेत? कॉफी किंवा फक्त कॉफी पिणारे आहेत। म्हणजे या ठिकाणी एकूण कॉफी पिणारे व्यक्ती किती? 14 वजा 5 बरोबर 9, म्हणजे ऑप्शन 2, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 17, दशांश काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 2,400 रुपये व्याज मिळाले, तर व्याजाचा दर काय होता? आता मित्रांनो मदक भागिले 100 आपल्याला माहिती आहे, सरळ व्याज सूत्र, सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100। मग मुद्दल किती आहे? 8,000, सरळ व्याज बरोबर म्हणजे 2,400 बरोबर 8,000 गुणिले दर, कालावधी गुणिले दर बरोबर द भागिले 100। मग या ठिकाणी शून्याला शून्य गेले, काय राहिलं? 80 गुणिले 5, म्हणजेच दर बरोबर 2400 भागिले 80 गुणिले 5। आता मित्रांनो पहा, शून्याला शून्य गेला, 8 एके 8, 8 त्रिक 24, राहिले किती? 30, ठीक आहे। मग 3 एक 5 पासून 30ला भाग जातोय का? जातोय। 5 एके 5, 5 सक 30, म्हणजे 6, म्हणजे व्याजदर किती टक्के होता? 6% होता, म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 71, 0.17चा घन किती? आता मित्रांनो 17चा घन किती? 17चा घन 4,913, आणि मित्रांनो घन असल्यामुळे काय करायचं आहे? पॉईंट सहित 3 शून्य आले पाहिजेत, म्हणजेच 0.00, म्हणजे 0.004913 हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 72, वर्गमुळात 0.289 बरोबर किती? आता मित्रांनो वर्गमुळात 0.0289 आहे, आपण काय केलं? वर घनासाठीच 3 शून्य घेतले, त्याचप्रमाणे वर्गासाठी काय करणार आहे? आपण वर्गासाठी 2 शून्य आहेत ते वजा करणार आहे, म्हणजेच पॉईंट वजा करणार आहे, ठीक आहे। म्हणजे काय होईल? वर्गमुळात 0.289 म्हणजे काय? 289चं वर्गमूळ 17, आणि या 2 शून्यासाठी वर्ग असल्यामुळे 2 शून्य गायब झाले, म्हणजे 0.17, म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे, ठीक आहे। वर्गमुळात 0.0289 बरोबर 0.17। प्रश्न क्रमांक 73, 53, 43, 45, 57, 49, 62, 73 या सामग्रीचे मध्य काढा। आता मित्रांनो काय करायचं आहे? संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या, कशा कशा? 43, 45, 49, 53, 57, 62 आणि 73, एकूण संख्या किती आहेत मोजा आता? एकूण संख्या आहेत 7। मग मित्रांनो मध्य संख्या म्हणजे किती असणार आहे? मध्य संख्या असणार आहे 4 नंबरची, इकडे 3 इकडे 3, मधली राहिली 4 नंबरची, आणि मध्य संख्या कोणती आलेली आहे? 53 आलेले, म्हणजे याचा मध्य काय असणार आहे? 53, ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी योग्य सूत्र कोणते? आता मित्रांनो योग्य सूत्र काय असतं? a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a मायनस बी आणि a प्लस बी, किंवा a प्लस बी इंटू a मायनस बी असतं, म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 75, खालील आकृतीतील एकूण रेषाखंडांची संख्या किती? मित्रांनो रेषाखंड विचारलेले आहेत, रेषा नाही आहेत, ही रेषा आहे,
ही रेषा आहे, ठीक आहे, सोडून द्या. मग रेषाखंड किती आहेत? त्या ठिकाणाहून पहा 1 2 3 4 हे 4 आहेत. आता या चारचे पहा 2चा 1 3चा 1 याप्रमाणे होतात. हे आले 4, हे 4 लिहा. त्यानंतर हा 1 होता, हा झाला 2, हा 3 आणि हा 4, ठीक आहे. याचे झाले 4. पुढे पहा, आता या दोन्हीचा 1, नंतर या दोन्हीचा 1, असे किती झाले? 2. किती झाले? 4 अधिक 4 अधिक 2 बरोबर 10. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? मित्रांनो, अभिजात भाषा म्हणजे काय? जी भाषा प्राचीन आहे आणि तिचं मूळ खूप प्राचीन काळामध्ये आहे, त्याला काय म्हणायचं? अभिजात भाषा. तर मित्रांनो, भारतामध्ये अशा 6 भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणत्या कोणत्या? तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिसा. या ठिकाणी कोणत्या आहेत? ओडिया म्हणजे 2, मल्याळम आणि संस्कृत. परंतु बंगाली ही अभिजात आहे का? नाहीये. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. बंगाली ही अभिजात भाषा नाही. तर मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीचं नाव काय? रंगनाथ पठारे समिती. लक्षात ठेवा, यावर प्रश्न येतो आणि येणारच. प्रश्न क्रमांक 77. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? मित्रांनो, ब्राह्मी लिपीला सर्व भाषांच्या लिपींची जननी म्हणलं जातं. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे, ठीक आहे. ब्राह्मी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय 3 म्हण, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 79. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आता मित्रांनो, चुकीचा पर्याय सांगायचा आहे. 1 पहा, विशेष नाम एकवचनी असते, बरोबर आहे. 3 पहा, भाववाचक नाम एकवचनी असते आणि विशेष नामाचे लिंग निश्चित असते, हे देखील बरोबर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सामान्य नावाचं अनेकवचन होतं का? होतं. म्हणजे या ठिकाणी विधान 2 चुकलेलं आहे. होत नाही असं दिलेलं आहे, परंतु होतं. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. हा पर्याय चुकीचा आहे. तर मित्रांनो, विशेष नामाचं लिंग निश्चित का असतं हे सांगा? कारण मुलाला आपण मुलासारखंच नाव देतो आणि मुलीला मुलीचं नाव देतो, काही ठराविक नावं सोडली तर, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी आहे? मित्रांनो, आपण पोर या शब्दाला ती पोर, ते पोर आणि तो पोर या तिन्ही लिंगामध्ये वापरतो, म्हणून याला काय म्हणायचं? नपुंसकलिंगी, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81. कोणत्या दिवशी मराठी भाषा जागतिक दिन साजरा केला जातो? मित्रांनो, दरवर्षी 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. 27 फेब्रुवारी. कोणामुळे? तर कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 82. संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा. मित्रांनो, करत राहील म्हणजेच काय? क्रिया भविष्यामध्ये नियमितपणे सुरू राहील, म्हणजेच रीतीने सुरू राहील, म्हणून या ठिकाणी रीती भविष्यकाळ हे असं पण म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात? मित्रांनो, मनातील भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे उद्गारवाचक शब्दांचा वापर केला जातो. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 84. तू मला वाचवलेस या वाक्यातील प्रयोग कोणता? मित्रांनो, तू मला वाचवलेस यातून काय सिद्ध होतं? तर हा एक मिश्र प्रयोग आहे. म्हणजे काय? कर्तरी आणि कर्मणीचा संकर प्रयोग आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? ऑप्शन 3 संकर प्रयोग आपलं उत्तर आहे. ज्या वाक्यामध्ये वाचवले किंवा केले याला स हा प्रत्यय लागला असेल, वाचवलेस, केलेस, जेवलास हे स प्रत्यय लागले असतील तर त्याला काय म्हणायचं? संकर प्रयोग म्हणायचं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे? मित्रांनो, या ठिकाणी धी, ट आणि आई म्हणजे अ आणि आ स्वरसंधी. विद्यामृत, विद्या आ आणि अ स्वरसंधी आणि चंद्रोदय अ आणि उ स्वरसंधी. परंतु दिग्दर्शन मध्ये ग आणि द काय ते व्यंजन आहेत, म्हणून ही व्यंजन संधी. ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. इतर 3 स्वरसंधी आहेत तर दिग्दर्शन काय? व्यंजन संधी आहे. प्रश्न क्रमांक 86. शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो? मित्रांनो, शब्दाच्या रूपात लिंग, वचन आणि विभक्ती या सर्वांमुळे बदल होऊ शकतो, म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 4 यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 87.
त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? आता मित्रांनो, क्रियाविशेषण कसं ओळखायचं? तर क्रियापदाला कुठे, कधी असा प्रश्न विचारायचा. कुठे, कधी, कसा असा प्रश्न विचारायचा. म्हणजे काय मिळेल आपल्याला? जे उत्तर मिळेल ते काय असेल? क्रियाविशेषण असेल. मग आपण क्रियापद काय या ठिकाणी? फिरला. फिरल्याला काय विचारूया आपण? कुठे फिरला. कुठे फिरला मित्रांनो? पाठीवरून. म्हणून या ठिकाणी पाठीवरून हे काय आलेलं आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो? मित्रांनो, आता या ठिकाणी अवतरण चिन्ह सांगितलेलं आहे. ठीक आहे. यामुळे उद्गाराचे चिन्ह किंवा असं उत्तर द्यायचं नाहीये. तर या ठिकाणी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. म्हणून ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. या ठिकाणी उद्गाराचे चिन्ह कधी असेल तर जर कोणतं चिन्ह वापरलं जातं असं विचारलं तर. या ठिकाणी अवतरण चिन्ह सांगितलेलं आहे म्हणून दुहेरी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 89, एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून येणे या आशयाची म्हण कोणती? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 2, चिकनी सुपारी पिकले पान गोड मसोबा आमची आण. म्हणजे काय मित्रांनो? तर दुष्ट व्यक्तीला पैसे देऊन किंवा गोड वागवून त्याच्याकडून आपलं काम करून घेणे किंवा त्याला आपल्याशी अनुकूल बनवून घेणे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90, उपसर्ग करणे म्हणजे काय? मित्रांनो, उपसर्ग करणे म्हणजे अपमान करणे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91, यावच्छेद्र दिवाकरी म्हणजे काय? मित्रांनो, यावच्छेद्र दिवाकरी म्हणजे काय? जो चंद्र, तारे, सूर्य आहे तोपर्यंत टिकणारा, म्हणजे अनंत काळ टिकणारा. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, शुचिर्भूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, शुचिर्भूत म्हणजे काय? पवित्र. आणि त्याच्या विरुद्ध कोणता असेल? अपवित्र. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 93, अडणीवरचा शंख म्हणजे काय? मित्रांनो, अडणीवरचा शंख म्हणजे काय? तर उच्च पदावर असणारी अपात्र व्यक्ती. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94, संचित. मित्रांनो, चुकलेला या ठिकाणी सचिंत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, सचिंत म्हणजे काय? तर चिंताग्रस्त. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. प्रश्नपत्रिका ब्लर असल्यामुळे टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. सचिंत म्हणजे चिंतेमध्ये असलेला चिंताग्रस्त. ठीक आहे. संचित असतं तर साठवलेला. प्रश्न क्रमांक 95, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही? मित्रांनो, तत्सम शब्द म्हणजे काय? जो शब्द किंवा जे शब्द संस्कृतमधून आहे असे मराठीत आले त्यांना काय म्हणायचं? तत्सम शब्द. मग कोमल, बल आणि घट हे काय आहेत? तत्सम शब्द आहेत. तर कळस हा काय आहे मित्रांनो? संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये बदल झाला म्हणून हा तद्भव शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 4 कळस हा तत्सम शब्द नाही. प्रश्न क्रमांक 96, शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय 1. पाहून ठेवा नीट. प्रश्न क्रमांक 97, खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? अलंकारिक शब्द आणि अर्थ. कोंड्याचा मांडा वाईटातून चांगले घडवण्याची कृती. बरोबर आहे. 2 खडाष्टक हार्डवेअर हे देखील बरोबर आहे. 3 गाजर पारखी चांगल्याची पारख असलेला. मित्रांनो, गाजर पारखी म्हणजे काय? ज्याला कोणत्याही प्रकारची पारख नाही असा, ज्याला कोणतीही गोष्ट सहजगत्या ओळखता येत नाही, समजून घेता येत नाही अशी व्यक्ती. म्हणजे ऑप्शन 3 हे चुकलेलं आहे. ठीक आहे. त्याला पारख नसते. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय 3. ठीक आहे. आणि घाशीराम कोतवाल म्हणजे काय? अन्यायी व्यक्ती. म्हणजे पर्याय 1, 2 आणि 4 काय बरोबर आहेत, परंतु 3 हा चुकलेला आहे. प्रश्न क्रमांक 98, मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती? मित्रांनो, हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती? 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याचबरोबर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा एकूण 8 जाती आहेत. त्यापैकी 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 99, खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते? मित्रांनो, पदार्थवाचक नाम म्हणजे काय असतं? ज्याला परिमाणामध्ये मोजता येतं. म्हणजे काय? किलो, लिटर यामध्ये मोजता येतं त्याला काय म्हणायचं? पदार्थवाचक नाम. आणि कोणतं आलेलं या ठिकाणी? साखर आलेलं आहे. साखर किलोमध्ये घेतो आपण म्हणून या ठिकाणी साखर हे पदार्थवाचक नाम आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100 पहा, जे जे आपणाचे ठावे ते ते दुसऱ्याचे शिकवावे या वाक्याचा प्रकार कोणता? मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये जे ते, जर तर, जेव्हा तेव्हा असे शब्द असतील, अशी उभयान्वयी अव्यय आली असतील तेव्हा त्याला काय म्हणायचं? मिश्र वाक्य म्हणायचं. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे मिश्र वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल किंवा प्रश्नांबद्दल काही शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून त्याचबरोबर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्हाला विचारू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच
याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। तसेच पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षा यांच्याबद्दल अपडेट आणि माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळावी यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तसेच प्रश्नपत्रिका संच विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्रामवर आमच्याशी संपर्क करा आणि डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री मिळवा। भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।